नमस्कार. श्री ज्ञानेश्वरी गुणार्थ दीपिका श्री बाबाजी महाराज पंडित भाग 53. भगवंताचे मूळचे स्वरूप अपरिणामी अफूट अद्वैत सच्चिदानंद रूप असल्यामुळे व ते स्वरूप मायाबद्ध नसल्यामुळे त्या मूळच्या स्वरूपाच्याच ठिकाणी विवर्त रूपाने असणारे त्याचे सगुण स्वरूपही अनध्यस्त म्हणजे पूर्ण आणि मूळचे ब्रह्मस्वरूपच असते हे आतापर्यंत आपण पाहिले आहेच. ज्याप्रमाणे सोन्याची पारख झाल्या वाचून हा अलंकार सोन्याचा आहे अशी खात्री होत नाही आणि त्यामुळे त्याचे प्रेम वाटत नाही. भगवंताच्या निर्गुण स्वरूपाचे निसंदिग्ध ज्ञान झाल्याखेरीज भगवंताच्या सगुण स्वरूपाचेही पूर्ण ब्रह्मत्व कळून येत नाही. निर्गुण स्वरूपच अंतःकरण वृत्तीत प्रतिबिंब झाले असता क्षेत्रज्ञ म्हटल्या जाते. क्षेत्रज्ञ हा क्षेत्राचा ज्ञाता आहे व क्षेत्र हे जाणले जाणारे आहे. म्हणून क्षेत्रज्ञ क्षेत्राहून निराळा आहे, पण क्षेत्राच्या ठिकाणीच क्षेत्रज्ञ असल्यामुळे त्या दोघांचे मिश्रण झाले आहे. म्हणून सूक्ष्म असलेल्या क्षेत्रज्ञाला जाणण्याकरता संपूर्ण क्षेत्राचा विस्तार कळणे आवश्यक आहे. क्षेत्राचा विस्तार कळला की अनायसे क्षेत्राला जाणणारा म्हणून क्षेत्रज्ञ क्षेत्राहून निराळा होतो. क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांना परस्पराहून निराळे करणे यालाच वेदांतात व्यतिरेक म्हणतात. क्षेत्रज्ञाचे स्वरूप अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे क्षेत्र क्षेत्रज्ञाच्या व्यतिरेकाचे वारंवार श्रवण चिंतन मनन करावे लागते असे वेदांतात सांगितले आहे. नंतर व्यतिरेक च्या नंतर सर्वांचा अन्वय करून शेवट गाठावा लागतो. व्यतिरेकाच्या पुढची पायरी म्हणजे अन्वय. ज्याचे चिंतन केल्याने शिष्याला सर्व विद्यांचे वस्तिस्थान होण्याची योग्यता येते ते गुरुचे चरण आता आपण वंदूया. ज्याच्या चरणाचे स्मरण केल्याने इष्ट अर्थ प्राप्त करणारे शब्दभंडार स्वाधीन होते व वाणीचे ठिकाणी संपूर्ण रसाळ वक्तृत्व प्रगट होते. जयाचे आठवे शब्दसृष्टी आंगवे सारस्वत्व जिवेसी ये. यामुळे अमृतही फिके वाटते. नवरस अक्षरांना आलिंगन देतात. आत्मबोधाचे रहस्य प्रगट करणारी भावार्थे प्रकट होतात. जणू ज्ञानालाच गुरुकृपाने सद्भाग्य प्राप्त होते. असो, आता ऐका भगवान कृष्ण काय म्हणतात ते. अर्जुना, सर्व शरीराचे ठिकाणी जो क्षेत्रज्ञ आहे तो मीच आहे. अर्जुना, सर्व शरीरांचे ठिकाणी जो क्षेत्रज्ञ आहे तो मीच आहे. सर्व म्हणजे सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी जो क्षेत्रज्ञ आहे तो मीच आहे व शरीराला क्षेत्र म्हणतात. क्षेत्रज्ञ गुप्तपणे क्षेत्रातच असतो. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचे यथार्थ ज्ञान जाणणे हेच खरे ज्ञान होय. क्षेत्र व क्षेत्रज्ञाचे यथार्थ ज्ञान जाणणे हेच खरे ज्ञान होय. आपल्या ठिकाणी शुद्ध मी म्हणून स्फुरणारी चैतन्यवृत्ती संपूर्ण देहादी क्षेत्राला जाणत असल्यामुळे त्या चैतन्यवृत्तीलाच क्षेत्रज्ञ म्हणतात.
हा क्षेत्रज्ञ सर्व क्षेत्राला जाणणारा म्हणून सर्व क्षेत्राहून खरोखर निराळा आणि एकच आहे. त्याचा क्षेत्राशी काही एक संबंध नाही. क्षेत्राच्या ठिकाणी भ्रांती नसल्यामुळे तो क्षेत्राशी आपले ऐक्य करत नाही व आपल्याला क्षेत्रापुरते मर्यादित पण समजत नाही. क्षेत्रज्ञाची ही स्वरूपस्थिती नित्य आहे. या स्वरूपस्थितीला धरूनच या क्षेत्रज्ञाला ईश्वर असेही म्हणतात. पण देहादी क्षेत्र म्हणजेच मी अशी क्षेत्रज्ञाच्या ठिकाणी जी अनादि भ्रांती दिसून येते त्या भ्रांतीला धरूनच याच क्षेत्रज्ञाला जीव म्हटले जाते. याच क्षेत्रज्ञाला जीव म्हटले जाते. क्षेत्राची व्याप्ती व क्षेत्रज्ञाची स्थिती संपूर्ण जाणल्याने क्षेत्राहून क्षेत्रज्ञ अगदी निराळा आहे हे कळून येऊन अज्ञान भ्रांतीची व सर्व दुःखाची निवृत्ती होते. तशी दुसऱ्या कोणत्याही ज्ञानाने होत नाही. म्हणून क्षेत्रज्ञाचे ज्ञान हेच खरे ज्ञान होय. क्षेत्रज्ञाच्या व्यतिरेक ज्ञानाला ब्रह्मज्ञानही म्हणतात. आता क्षेत्राचे वर्णन करतो ते ऐक. शरीराला क्षेत्र का म्हणतात? हे 3.5 हाताचे आहे की अजून खूप खूप मोठे आहे? नापीक आहे, बरड आहे की खूप विकणारे सुपीक असे आहे? उपनिषदांनी या क्षेत्राविषयी आक्रोश करून विचार जे सांगितले, तर्काने याची जी मांडणी केली म्हणजे तर्काने याची व्यर्थ बडबड केली व या निर्णयाला आले की क्षेत्रज्ञ अद्वैत सच्चिदानंद व क्षेत्र हे जड विनाशी मिथ्या असे परस्परावरून भिन्न आहेत. क्षेत्रज्ञाला सोडून व क्षेत्राला सत्य मानून, क्षेत्रज्ञाला विसरून व क्षेत्राला सत्य मानून आणि क्षेत्राच्याच ठिकाणी एकनिष्ठ राहिल्यामुळे जगात वाद उत्पन्न झालेले आहेत. क्षेत्रज्ञाच्या स्वरूपाचा विचार करता तो अद्वैत सच्चिदानंद असल्यामुळे त्याहून दुसरी वस्तू नाही, म्हणजे आपोआपच क्षेत्र मिथ्या आणि कल्पना मात्र आहे असा अनुभव येतो. क्षेत्रज्ञाच्या स्वरूपाचा विचार करता तो अद्वैत सच्चिदानंद असल्यामुळे आणि त्याहून दुसरी वस्तूच नाही म्हणजे आपोआपच क्षेत्र मिथ्या कल्पना मात्र आहे असा अनुभव येतो. आणि क्षेत्रही नाही व त्याचा कोणी मालकही नाही, अस्तित्वच नसलेल्या म्हणून मिथ्या शरीरादी क्षेत्राला सत्य समजून त्याचा जो अभिमान धरतो त्याला जीव असे म्हणतात. व त्यात जो आसक्त असतो तो अखंड राहावे म्हणून त्याची कपाळपिटी चालू असते. आणि नास्तिक लोकांचे तोंड बंद करण्याकरता वेदांनी बंड उभारले, पण त्यावर पाखंडी काही वेगळेच बडबडू लागले. तुमच्या वेदांना कोणी करता नाही, नुसता तुमचा तो फापट पसारा आहे. आता हेच पाखंडी नग्न राहून अंगावरचे डोक्यावरचे केस लुंचतात म्हणजे उपटतात. नागवी लुंचिती मुंडे पाखंडाचे डफ वाजवतात, पण आपणच आपली मते खोडतात. हे क्षेत्र मृत्यूच्या अधीन आहे म्हणून योगी याची आयुर्मर्यादा वाढवण्याचा व्यर्थ खटाटोप करतात. मृत्यू बळाचे नि माझे हे जाईल विणकीजे, ते देखुनी व्याजे निघाले योगी. देहाच्या आसक्तीमुळे एकांतात जाऊन यांनी नियम आचारले, पण ते सर्व व्यर्थ गेले. कारण काय? ते असत्य क्षेत्राला सत्य समजून होते. वेदांताप्रमाणे मिथ्या समजले नाहीत, पण या देहाचा अभिमान म्हणजे देहबुद्धी धरण्यात काही अर्थ नाही. म्हणून शंकराने कैलासाचा त्याग करून स्मशानात वास केला. दिशा पांघरून म्हणजे दिगंबर राहून
कामोत्पादक वनशोभेची लाच देऊ पाहणाऱ्या मदलाचा जाळून कोळसा केला. याच क्षेत्रज्ञाचा विचार करण्याकरता ब्रह्मदेवांनी 4 मुखे घेतली, पण ती व्यर्थ. वेगवेगळ्या लोकांनी याकरता वेगवेगळी मते मांडली आहेत. एक म्हणतात, क्षेत्र फक्त जीवाच्याच मालकीचे आहे व प्राण हा जीवरूपी मालकाची शेती वाहणारे कूळ आहे. अपान, व्यान, उदान व समान हे 4 भाऊ पण सोबतच राहतात. याचा जीव हा शेतीचा मुख्य मालक असून मन हे वहिवटदार म्हणजे आवारी आहे. मनाच्या जवळ ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रिय ह्या बैलाच्या 2 जोड्या असून त्याद्वारे रात्रंदिवस स्पर्श रूप स्पर्श शब्द रूप स्पर्श आदी विषयरूप शेतात खूप श्रम करतात. येथे शास्त्रोक्त रूपी बीजाला ऊब न देता निषिद्ध कर्मरूपी बीजाला ऊब देऊन ते वाढविले जाते. त्यामुळे केवळ पापाचेच पीक येते. उलट शास्त्रानुसार आचरणरूपी उभेत सत्क्रियारूप बीज पेरले तर शेकडो जन्माच्या मापाने जीव सुखाचे पीक मोजतच राहतो. दुसरे म्हणतात, अहो हा जीव वाटेने जात असता या शरीराच्या ठिकाणी घटकाभर वस्ती करण्याला आलेला तो एक वाटसरू आहे व प्राण या शेतात जागलीचे काम करतो. प्राण हा बलवता म्हणून जागे. रजोगुण कर्मरूपी बीजाची पेरणी करतो. सत्वगुण पिकाचे रक्षण करतो आणि तमोगुण हा कापणी करतो. मग महत्त्वाचे समष्टी बुद्धीचे खळे निर्माण होते आणि त्याची काळरूपी एकट्याच बैलाकडून मळणी केली जाते आणि नंतर अव्यक्त रूपी संध्याकाळ होते. हे सर्व सांख्याचे मत हे सांगण्यात आले. आता योगशास्त्राचे मत काय ते पण ऐकून घे. योगशास्त्रात ज्याचे ठिकाणी सत्वगुणाचा अत्यंत उत्कर्ष झाला आहे असा पुरुष विशेष ईश्वर मानून त्याच्या चित्तात स्फुरण पावणाऱ्या सृष्टी संकल्प रूप प्रेरणेने प्रकृती कार्यरूप होते असे मानले जाते. याप्रमाणे शून्यरूपी अव्यक्त दशेत संकल्पाची डहाळी वाढली म्हणून प्रपंचाला हा संकल्पच मूळ कारण होय. याप्रमाणे वेदांत सत्वगुण, इच्छा, संकल्प, सृष्टी इत्यादी पदार्थ सत्य मानून त्याचा संबंध क्षेत्रज्ञाशी मानला जातो. पण वेदांत दर्शनाने क्षेत्रज्ञानाला अद्वैत स्वरूप ठरवून तद्व्यतिरिक्त सर्व मिथ्या असे मानले आहे. म्हणून वेदांत दृष्टीने योगमतात क्षेत्रज्ञाचा निवाडा बरोबर झाला नाही. नैयायिकांच्या मतात शरीराधिक क्षेत्र सत्य मानून त्याचा असंग अशा क्षेत्रज्ञाशी संबंध येतो व क्षेत्रज्ञाच्या ठिकाणी इच्छा, द्वेष, प्रयत्न, सुख दुःख हे मानल्या जातात. म्हणून या मतात पण क्षेत्रज्ञाचा निवाडा योग्यरीत्या झाला नाही. वैशेषिकांचे मत पण ग्राह्य धरता येत नाही, कारण सर्व सृष्टीचे निमित्त कारण काल असे ते मानतात. बाकी क्षेत्रज्ञाचे त्याचे स्वरूप नैयायिकाप्रमाणे आहे. म्हणून यातही क्षेत्रज्ञाचा निवाडा योग्य रीतीने झाला नाही असेच म्हणावे लागते. असा हा पुष्कळ प्रकारचा वादविवाद ऋषींनी नैमिषारण्यात केला असून विविध पुराणे ही जणू त्यांची मते दर्शविणाऱ्या पत्रिका आहेत. यात सामवेदात बृहत्साम सूत्र आहे. हे ईश्वराला अनुलक्षून झालेले स्तवन असून ते अत्यंत पवित्र करणारे आहे. पण येथेही निवाडा योग्य रीतीने झालेला नाही. अर्जुना, आता यावर हे क्षेत्र जसे आहे तसे तुला सांगतो. पंचमहाभूते, एक अहंकार, एक बुद्धी,
एक अव्यक्त, 10 इंद्रिये, एक मन, 10 विषय, सुख दुःख, द्वेष, संघात, इच्छा, चेतना व धृती ही सर्व मिळून क्षेत्र म्हणूनच आहे. पृथ्वी, जळ, तेज, वायू, आकाश यांना महाभूते म्हणतात. जागृत अवस्थेत स्वप्न लपलेले असते. अमावास्येला चंद्र गुप्तपणे असतो. अप्रौढ मुलामध्ये तारुण्य झाकलेले असते. न उमललेल्या कळीत सुगंध अप्रगट असतो. वाळलेल्या लाकडात अग्नी असणारच. उपत्याचे निमित्त गाठून धातुगत ज्वर जसा शरीरात बस्तान बसवतो, तसा पंचतत्वांची गाठ पडून देहाचा आकार रचला गेला आहे. या देहाला जो चहूकडे नाचवतो तो अहंकार होय. असो, देहात अहम अहम म्हणून जे शुद्ध स्फुरण असते, त्या वृत्तीने जर पांचभौतिक जड देहाशी ऐक्य केले की त्या देहाकार झालेल्या अहमलाच अहंकार म्हणतात. नुसती राहिलेली शुद्ध अहमवृत्ती म्हणजे शुद्ध जीवाचे किंवा परमेश्वराचे स्वरूप होय. या अहंकाराची गंमत अशी आहे की हा अज्ञानाच्या जास्त वाटी जात नाही, पण ज्ञानाच्या मात्र खात्रीने वाटी जाऊन त्याचा गळा पकडतो. हे सुख, हे दुःख, हे पाप, हे पुण्य, हे मलिन, हे शुद्ध अशी जी निवड करते ती बुद्धी होय. जीवाच्या ठिकाणी जी जाणीवरूप ज्ञानवृत्ती स्फुरते तिलाच बुद्धी म्हणतात. हा सत्वगुणाचा उत्कर्ष असतो. त्यामुळे मुळात ती निर्मळ आहे, म्हणून ती पलीकडे असलेल्या शुद्ध आत्मस्थितीला व अलीकडे असलेल्या जीवस्थितीला दोघांनाही एकाच वेळी जाणते. म्हणून ती आत्मा व जीव याच्या संधीत असते असे म्हणतात. जे तेजतत्वाची आदी, जे सत्वगुणाची वृद्धी, जे आत्मया जीवाची संधी वसवित असे. संपूर्ण पंचमहाभूते व सर्व प्राणी आपले स्थूल धर्म सोडून सूक्ष्म होऊन जिथे लय पावतात त्याला अर्जुना अव्यक्त म्हणतात. बीजाच्या आकारातच वृक्ष असतो, सुताच्या दशीतच वस्त्र पण गुप्तपणे असते, तसे पंच ज्ञानेंद्रिये, कान, डोळे, त्वचा, घ्राण, जिव्हा ही पंच कर्मेंद्रिये आणि वाणी, हात, पाय, उदद्वार, उपस्थ क्रियाशक्ती हे या शरीरातच आत येणे अथवा बाहेर जाणे याच कर्मेंद्रियाद्वारे होत असते. आता मनाविषयी ऐक. आकाशात जसा निळा रंग किंवा तहानलेल्याच्या मृगाला भासणारे मृगजळ, वायूचे व्यर्थ स्फुरण त्यालाच मन म्हणतात. निळिमा अंबरी का मृगतृष्णा लहरी, तैसा वायाची फरारी हो झाला. याला मन हे व्यर्थच नाव आहे. खरोखर मन म्हणजे कल्पनाच होय. अरे यामुळेच तर परब्रह्म वस्तूला जीवदशा आली आहे. अद्वैत अफूट आत्म वस्तूच्या ठिकाणी जीव म्हणून त्याहून दुसरी स्वतंत्र काही वस्तू राहणे शक्य नाही. या आत्मवस्तूचे ठिकाणी जीवदशा केवळ काल्पनिक आहे. म्हणजे खरोखर मी अज्ञानी आहे, मी आत्मस्वरूप जाणत नाही, मी कर्म करता आहे, मी सुखदुःखाचा भोगता आहे, मी देहरूप आहे इत्यादी ज्या विपरीत कल्पना अहम आणि मी या वृत्तीरूप आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बळावल्या आहेत, त्या कल्पनेमुळेच अहमला जीव म्हटले जाते. पण ज्यामुळे दोरीवर भ्रमाने कल्पलेल्या सर्पाच्या योगाने दोरीत अणुमात्र देखील बदल होत नाही, त्याप्रमाणे जीवदशेच्या या कल्पनेतही शुद्ध आत्मवस्तूत अणुमात्र देखील बदल होत नाही आणि ती जशीच्या तशी शुद्धच राहते, असे शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्रावरील अध्यास भाष्यात म्हटले आहे. असो, जीवदशा कल्पना मूलक आहे, म्हणून जीवदशा काल्पनिकच आहे हे सिद्ध होते. ही विपरीत कल्पना नाहीशी झाली की जीवाला आपल्या अनादि मुक्ततेचा अनुभव येतो. आता मनाची कथा ऐक. यामुळे कामवासना बलवान होते, अहंकाराला उसळवते आणि भयाला जन्म देते.
यामुळे आत्मविस्मृती रूप अविद्या दृढ होते. आहे अशा संकल्पाने सृष्टी याच्यामुळेच निर्माण होते आणि नाही या कल्पनेमुळे सृष्टीचा नाश होतो. अविद्या ही अशी मनापासून निराळी नाही, एकच आहे. बुद्धी मूळची सात्विक असल्यामुळे तिने एका आत्मतत्वाचाच निश्चय केला पाहिजे, पण बुद्धी मनाच्या स्वाधीन झाल्यामुळे आत्मतत्वाचा निश्चय योग्य प्रकारे होऊ शकत नाही. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध ही ज्ञानेंद्रियांचा विषय आहे. हिरवा चारा पाहून पशु बावळा होतो, तशी मनाची धाव विषयाकडे असते. जैसा का हिरविया चारे भांबावे पशु. 5 कर्मेंद्रियाच्या माळा एकमेकांशी बांधून सर्व क्रिया होतात. आता इच्छा म्हणजे काय ते पण ऐक. नमस्कार.